करायचे आहेत. हे सगळं तुम्हाला फळ्यावर काहीतरी दिसतंय. काय फळ्यावरती सांगा? अ आई आहे. आता अ आई आहे अशी तुम्हाला ओळख आहे, पण ह्या अ आईमध्ये सुरुवातीला आपण मी फळ्यावर ही जी अक्षरं लिहिलेली आहेत तुम्हाला दिसत आहेत, तर त्यांना आपण अ आई म्हणतो. पण तुम्ही जेव्हा मोठे मोठे होत जाणार त्यावेळी तुम्ही त्याला अ आई म्हटलं तर चालणार नाही. मग त्याला काय नाव आहे? तर त्याला स्वर. व्हेरी गुड वैष्णवी. याला काय बोलायचं? स्वर बोलायचं. घटक मध्ये आपण लिहिले स्वर बोलायचं. मग आता हे फळ्यावर मी लिहिले हे सगळे स्वर आहेत. मग आता पहिल्यांदा आपण त्यांचं वाचन करूया. माझ्या मागे तुम्ही बोलणार की तुम्हीच बोलणार डायरेक्ट? ठीक आहे, तुम्ही वाचा बरं, बघू वाचतात का बरोबर. बोला. आता बघा तुम्ही हे सगळे स्वर वाचले हो की नाही? इथे थोडा गोंधळ होतोय तुमचा. हे वाचा पुन्हा एकदा. जेवाल्याचा ओ आहे की नाही? पाठीवर ओझं टाकलंय. एका पाठीवर 2 ओझे टाकले. औषधच घ्यावं लागलं, आजारीच पडून गेला औषधचं. एका पाठीवर 2 ओझे. एका पाठीवर 1 ओझ. ओझेवाल्याचा ओ है की नाही? आणि हे आणि आहा. आता बघा गंमत काय आहे, हे स्वर आहे ते तुम्हाला समजलं की नाही? आता जेव्हा पण तुम्ही अ आई लिहिणार त्यावेळी त्याला काय बोलणार तुम्ही? की मॅडम आम्ही स्वर लिहित आहोत. काय लिहित आहोत? स्वर. काय लिहित आहोत? स्वर लिहित आहोत. अक्षयने विचारलं नाही आत येऊ का? अक्षय चल बाहेर. आणि धक्का देत नाही जायचं. इकडून जागा आहे ना बाजूकडून. चला विचार. मे आय कम इन? कोण? मे आय कम इन मॅडम? येस कम इन. इकडून जा अक्षय. अरे इकडून जायचं, त्यांच्या मधून नाही जायचं. त्यांना धक्के देत मुलांना. चला येस कम इन. कम ऑन फास्ट. तिकडून जा, धक्का देत जाऊ नका, साईडने जायचं. हे नोट्स करून आले का? आता आम्ही काहीतरी शिकायला सुरुवात पण केली होती, तुम्ही लवकर आले नाही तर. आता तुम्हाला प्रश्न आहे सगळ्यांना. फळ्यावर मी काय लिहिलंय? अ आई लिहिली. परत तेच अ आईलाच काय बोलायचं आहे आपल्याला? ह्या 12 अक्षरांना 14 अक्षरांना काय बोलायचंय? स्वर बोलायचंय. काय बोलायचं सार्थक? परत एकदा वाचन करूया. स्टार्ट. आपण मोजूया किती आहेत. मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. हा आता इथे एक गंमत सांगते तुम्हाला. इथपर्यंत 14 आले. एकूण स्वर आहेत आपले 14. किती आहेत? स्वर आहेत 14. किती आहेत? 14. आणि हे जे आणि आहा तुम्हाला दिसतंय की नाही खाली, हे आपण स्वरामध्ये जरी लिहित असलो तरी सुद्धा त्याला एक वेगळं नाव आहे. ते वेगळे आहेत, सेपरेट आहेत. त्यांना बोलायचं स्वरादी. काय बोलायचं? स्वरादी. मग स्वरादी किती आहेत बघा बरं. आणि आहा किती आहेत मग स्वरादी? 2. लक्षात राहील का तुमच्या? बघा स्वर किती आहेत? 14. स्वरादी किती आहेत? 2. स्वर कोणते? अ आ इ ई उ ऊ रू ऋ. ए ऐ ऐ ओ ओ औ. हे स्वर 14 स्वर. आणि स्वरादी किती आहे? 2. आणि आ. आणि आ. अजून एक गंमत तुम्हाला सांगायची आहे. हे जरी स्वर असले याच्यामध्ये सुद्धा काही स्वर आपण बोलताना कमी बोलतो, जास्त लांबवत नाही. जसं की आपण बघितलं होतं की इकडून चिवताई आली, मग फक्त ही, बरोबर की नाही? मग इकडून कावळे दादा आला, ई
छोटे शॉर्ट बोलतो, कमी बोलतो, जास्त लांब होत नाही. मग जे कमी बोलतो स्वर त्यांना काय बोलायचं? ऱ्हस्व स्वर. काय बोलायचं? ऱ्हस्व स्वर. आणि जे स्वर आपण खूप लांबून बोलतो, ई. बघा मोठा दगड लागला होता, आपण काय बोललो होतो? ऊ. छोटा घेतलं होतं ना, छोटा दगड लागला काय बोललो होतो? ऊ. आणि मोठा दगड लागल्यावर ऊ. चिवताई आली आणि तो डोक्यावरती शी केली, ई. कावळे दादाला डोक्यावर शी केली, ई. बरोबर का? मग चला आता आपल्याला ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्यांचा आवाज कसा येतो आहे, बोलताना पण कमी करतो आहे, लांब होत नाही. मग आता कोणते कोणते आहेत ते आपण लिहूया. अ. अ फक्त कसा बोलतो आपण? अ. नंतर आला लांब होतो बघा, आ. मग आ घ्यायचा. आ कशामध्ये घ्यायचा? मग दीर्घ मध्ये. कशामध्ये? दीर्घ. जास्त लांब होतो, जास्त वेळ लांब होतो त्याला, मग तो गेला आ मध्ये. कशामध्ये गेला? आ. आता बघा हा आ झाला ऱ्हस्व, हा झाला दीर्घ ई. आता हा छोटावाला ई आहे की नाही, मग हा कशात जाणार बरं? ऱ्हस्व मध्ये. कशात जाणार? ऱ्हस्व मध्ये. आता मोठा ई कशात जाणार सांगा? मोठा ई दीर्घ मध्ये. व्हेरी गुड, दीर्घ मध्ये. आता हा उ छोटा उ कशात जाणार सांगा? सगळ्यांनी बोलायचं, मांडी घालून बसायचं. ऱ्हस्व मध्ये. व्हेरी गुड वैष्णवीला समजले छान पैकी. आता हा मोठा उ कशात जाणार सांगा? दीर्घ मध्ये. व्हेरी गुड. आता बघा हा जो रू आहे हा कशात जाणार सांगा? ऱ्हस्व मध्ये. लक्षात ठेवा, रू कशात जाणार? ऱ्हस्व मध्ये. आणि मग हे उरलेले जे स्वर आहेत हे आहेत संयुक्त स्वर. कसे आहेत? संयुक्त. म्हणजे ते जे स्वर आहेत तर ते स्वर दोन स्वरांच्या एकत्र येण्याने बनले. मग आता हे स्वर सुद्धा आपल्याला दीर्घ मध्ये टाकायचे आहेत. ए. नंतर ए नाही, ए. ए ऐका, इंग्रजी स्वर, इंग्रजी भाषेतून आलेले स्वर आहेत ते. इंग्रजी भाषेत असतात ना, बॅट कॅट असतात ना, असतात का? हा. मग हे इंग्रजी भाषेतील स्वर दोन आहेत. कोणते? जे की नवीन आले. कोणते? ए आणि ओ. ए आणि ओ. बघा आपण म्हणतो बॅट, ए येतो की नाही? कॅट ए येतो की नाही? आणि ओ कुठे कुठे येतो? बॉय. बोलतो ना बॉय. हॉट, कॉट. बॉल मध्ये ओ नाही येत. बॉल हा बोलताना बोलतो बरोबर. बॉल ओ बोलतो की नाही? ते इंग्रजीतून आलेले स्वर आहेत. मग आता याच्यामध्ये दीर्घ स्वर मध्ये आ, ई, उ, ए, ऐ. अजून ओ. अजून सांगा औ. हे सगळे काय आहेत? दीर्घ स्वर. काय आहे? दीर्घ स्वर. समजलं? एवढं समजलं का? एवढं समजलं का? मी तुम्हाला प्रश्न विचारणार ना नंतर. आता मला तुम्ही सगळ्यांनी सांगायचे एकूण स्वर किती आहेत? 14. व्हेरी गुड. स्वरादी किती आहेत? 2. इंग्रजीतून कोणते दोन स्वर आलेत मराठीमध्ये? ए आणि ओ. व्हेरी गुड. आता ऱ्हस्व स्वर सांगा मला कोणते आहेत? दीर्घ स्वर सांगा. आणि इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत जे स्वर आलेले आहेत 2009 साली, 6 नोव्हेंबर 2009 साली GR काढला गेला आणि त्यानुसार अरविंद मंगळूरकर नावाच्या व्यक्तीने, कोणत्या व्यक्तीने? अरविंद मंगळूरकर. कोणी? बोला. अरविंद मंगळूरकर. या व्यक्तीने काय केलं? हे ए आणि अ हे स्वर आपल्या मराठीच्या स्वरांमध्ये समाविष्ट केले, आणून ठेवले. हो की नाही? मग आता एवढं सगळं समजलं तुम्हाला? सगळ्यांना समजलं? नक्की. काय काय बघितलं आज आपण? आपले हे अ आई म्हणजे स्वर आहेत. त्याच्यामध्ये स्वराचे दोन भाग पडतात.
एक म्हणजे आहे 3 भाग पडतात स्वराचे तसे. मग आता ह्या स्वरांमध्ये जे स्वर आहेत एकूण स्वर ते किती आहेत 14. किती आहेत 14. पहिले किती होते 12च होते. किती होते 12. ए आणि अ हे स्वर पहिले स्वरांमध्ये नव्हते. पण 2009 साली अरविंद कोण मंगळूरकर यांनी काय केलं याला आणि ऑला मराठी स्वरांमध्ये आणून ठेवलं. समजलं. आता या स्वरांमध्ये स्वरादी कोणत्या आहेत खाली आणि त्याच्यानंतर त्याचे भाग केले आपण. ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर. ह्रस्व म्हणजे कसं छोटा आवाज करतो आपण त्याचा. कोण ए इकडे पटकन लवकर या पटकन. आता यांना दोघांना मी प्रश्न विचारते. तिघांना प्रश्न विचारणार आहे. ह्रस्व म्हणजे कसा आवाज घेतो आपण लांबवतो का जास्त लांबवत नाही. मग फक्त अ इ उ ऋ. आणि दीर्घ म्हणजे मोठा जास्त आवाज करतो पुढे जास्त लांबवतो सूर. आ इ उ ए ऐ ओ औ. समजलं का? मग एकदा छान पैकी टाळी वाजवा. सगळ्यांनी वाजवा. मज्जा आली. आता प्रश्न विचारू तुम्हाला. आता फळ्यावरच सगळं पुसून टाकणार आणि प्रश्न विचारणार. चालेल. कोणतं लिहायचं नाही लगेच. थांबा प्रश्न